हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन. त्यासाठी घेतले मी आधी आलं व ओली हळद. त्याच्यानंतर घेऊया आपण हिरवी मिरची. त्याच्यानंतर घेऊया टमाटर. आता याची छानपैकी बारीक पेस्ट करूया. चला तर मग आता आपण वळूया भाजीकडं. भाजीसाठी मी आधी घेतली कढई. त्या कढईत घालूया आपण तेल. तेल थोडं जास्त टाकूया. तेल चांगलं तापू देऊया आधी. तर आपलं तेल इथं छान फ्राय झालंय. आता तेलात घालूया आपण जिरं. जिऱ्यात घालूया थोडं लसूण, 4-5 कड्या. आता याला छान कडकडू देऊया आधी तेलात. तर आपले लसूण इथं छान कडकडत झाले. आता त्याच्यात घालूया आपण कांदे. कांदे लांब लांब कापायचे. आता कांद्यांना आपण छान ब्राऊन होऊ देऊया. तर आपले कांदे इथं छान ब्राऊन झाले. आता त्याच्यात घालूया आपण लाल चटणी टेस्टनुसार. काळा मसाला. हळद तर आपण आधी ओली घातली आहे, पण थोडीशी टेस्टसाठी ही पण घालून द्यायची. आता याच्या नंतर घालूया आपण मीठ. दोन मिनिटं याला कालून घेऊ द्या. आता याच्यात घालूया आपण जी टमाट्याची प्युरी केली आहे ती. आता ही प्युरीला आपण 2 मिनिटं शिजू देऊया चांगली. तर आपला मसाला इथं शिजून झालाय. त्याच्यात घालूया आता आपण चिकन. आता या चिकनला आपण छान कालून घेऊया. याला मी इथं छान कालून घेतलंय. आता आपण याला 15 मिनिटं मंद आचेवर शिजू देऊया. मग 15 मिनिटं झालेत. आपण पाहूया आपलं चिकन शिजलंय का असं. तर आपलं चिकन इथे एकदम छान शिजून झालंय. आता आपण गॅस बंद करूया. आणि मला वाटतं हे राईस सोबत आणखी खूप जास्त बेटर आणि छान टेस्ट लागेल. ठीक आहे, तुम्ही चटण्या म्हणून पण खाऊ शकता, पण मी राईस सोबत खाते स्पेशली. थँक्यू.